नमस्कार. आज आपण बोलूया एका अशा वस्त्राबद्दल जे केवळ एक कापड नाही, तर तो एक जिवंत इतिहास आहे, एक कलाकृती आहे. चला तर मग पैठणीच्या या सोनेरी दुनियेत प्रवेश करूया. अगदी खरंय. ही ओळ पैठणीचं सार किती अचूकपणे सांगते नाही का? ही केवळ एक साडी नाही, ही एक भावना आहे, एक वारसा आहे जो पिढ्यानपिढ्या जपला जातो. तर पैठणीला साड्यांची राणी असं का म्हणतात? यामागे ना एक जबरदस्त इतिहास आणि कला दडलेली आहे. चला तर मग बघूया काय आहे तिची खासियत. पैठणीची खरी ओळख आहे ना, ती तिच्या मूळ घटकांमध्ये आहे. म्हणजे शुद्ध रेशीम, जे तिला एक वेगळीच मुलायम चमक देतं, आणि खरी सोन्या चांदीची जरी, ज्यामुळे तिला तो राजेशाही थाट मिळतो. पण या सगळ्याच्या पलीकडे ती आपल्या मराठी संस्कृतीशी घट्ट विणलेली आहे. आणि ही गोष्ट काही आजची नाहीये. पैठणीचा इतिहास तब्बल 2000 वर्षांपेक्षा जुना आहे. विचार करा, हा प्रवास राजशाही थाटातून सुरू झाला आणि अनेक संकटांवर मात करत आज आपल्यापर्यंत पोहोचलाय. हा प्रवास खरंच थक्क करणार आहे. बघा ना, सातवाहनांच्या काळात तिला सुवर्ण वस्त्र म्हणून ओळखलं जायचं. मग पेशवाई आली तेव्हा ती मानाचं प्रतीक बनली. पण मग आला ब्रिटिश काळ आणि ही कला जवळजवळ लुप्त होण्याच्या मार्गावर होती. पण स्वातंत्र्यानंतर सरकारी मदतीने ती पुन्हा उभी राहिली. म्हणजे इतिहासाचे कितीतरी चढ उतार ह्या एका साडीने पाहिले आहेत. पण ऐका, पैठणीची खरी जादू तिच्या महागड्या रेशमात किंवा सोन्या चांदीच्या जरीत नाहीये. ती आहे विणणाऱ्या कलाकाराच्या हातात, त्याच्या कौशल्यात आणि त्याच्या समर्पणात. तर मग ह्या विणकामात असं काय खास आहे जे पैठणीला इतरांपेक्षा इतकं वेगळं बनवतं? सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पैठणीवर दिसणारी नक्षी. ती प्रिंट केलेली नसते. प्रत्येक धागा एका विशेष इंटरलॉकिंग टेक्निकने हाताने विणला जातो. आणि यामुळेच अस्सल पैठणीची खरी ओळख म्हणजे ती दोन्ही बाजूनी अगदी सारखी दिसते, जणू काही तिला उलटी बाजूच नाहीये. आणि या कामाला किती वेळ लागत असेल जरा विचार करा. एका विणकराला एक साधी पैठणी तयार करायला कमीत कमी 6 महिने ते अगदी 1 वर्ष किंवा त्याहूनही जास्त वेळ लागतो. हा फक्त वेळ नाहीये, ही एका कलाकाराची तपश्चर्या आहे. आणि हीच गोष्ट त्या साडीला अनमोल बनवते. पैठणीवर फक्त डिझाईन नसतं, तर प्रतीकं विणलेली असतात. कमळ, पोपट, सूर्यचंद्र, प्रत्येक नक्षीचा एक खोल अर्थ आहे. आणि यातला मोर, अरे वाह, मोर तर जणू पैठणीची ओळखच बनला आहे. आणि साडीचा सगळ्यात महत्त्वाचा, सगळ्यात कलात्मक भाग कोणता असेल तर तो म्हणजे तिचा पदर. विणकर आपलं सगळ्यात उत्तम कसब या पदरावरच दाखवतो. खरं सांगायचं तर पदर म्हणजे जणू पैठणीचा आत्माच आहे. पण इतका मोठा गौरवशाली इतिहास असूनही एक काळ असा आला होता जेव्हा ही कला जवळजवळ संपण्याच्या मार्गावर होती. पाहूया तिथून तिने हे पुनरागमन कसं केलं. इथे फरक स्पष्ट दिसतोय. बघा, ब्रिटिश काळात यंत्रमागांमुळे या कलेकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालं. पण स्वातंत्र्यानंतर सरकारी पाठिंबा मिळाला आणि सगळं चित्रच पालटलं. हा बदल या कलेसाठी आणि तिच्या कारागिरांसाठी जणू एक नवी संजीवनीश ठरला. आणि आज महाराष्ट्रातलं येवला हे पैठणीचं मुख्य केंद्र बनलंय. इथले कारागीर पारंपरिक पद्धती तर जपतातच, पण त्याचबरोबर नव्या पिढीच्या आवडीनिवडीनुसार आधुनिक डिझाईन्सही तयार करत आहेत. आणि म्हणूनच ही परंपरा आजही जिवंत आहे. तर मग या सगळ्या प्रवासानंतर आजच्या काळात पैठणी म्हणजे फक्त एक साडी आहे का? अजिबात नाही. ती त्यापेक्षा खूप खूप जास्त आहे. आणि हो, ज्यांना खऱ्या पैठणीची पारख करायची असेल त्यांच्यासाठी ह्या काही सोप्या खुणा आहेत. खरी पैठणी तिच्या विणकामातूनच तिची ओळख सांगते. ती दोन्ही बाजूंनी सारखी असते. तिचे काठ विणलेले असतात, शिवलेले नाही. प्रत्येक महाराष्ट्रीयन मुलीसाठी तिच्या लग्नातली पैठणी म्हणजे फक्त एक वस्त्र नसतं. ते असतं आईच्या प्रेमाचं प्रतीक, तिच्या आशीर्वादाचं आणि तिच्याकडून मिळालेल्या परंपरेचं प्रतीक. ती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाणारी एक अनमोल ठेव आहे. आणि शेवटी हेच तर सत्य आहे. पैठणीची खरी किंमत तिच्या सोन्या चांदीत नाहीये, तर ती मराठी संस्कृतीची ओळख, आपली अस्मिता आणि आपला गौरव जपण्यात आहे. ती एक साडी नाही, तर आपल्या महाराष्ट्राचा अभिमान आहे.